तर उद्धव ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावरती होते। ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत त्यावरून त्यांनी सरकारला लक्ष देखील केलेलं आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। राज्यात अनर्थमंत्री, गृह कलह मंत्री, नगर भकास मंत्री, शेतकरी मदतीवरून उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल। न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांसोबत राहणार, मराठवाडा दौऱ्यामध्ये ठाकरेंचा निर्धार। दिवाळी येऊन गेली पण शेतकऱ्यांना मदत मिळणार कधी? पैठण तालुक्यामध्ये नांदरमधील दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल। झेडपी निवडणुका होतील तेव्हा दयावान पंतप्रधान पुन्हा कोपराला गुळ लावणार, ठाकरेंचा निशाणा। अजित पवार बेधडकपणे सांगतात, शेतकऱ्यांना हातपाय हलवा मग सरकार म्हणून तुम्ही काय करताय? उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना सवाल। सारखंच फुकट कशाला म्हणत शेतकऱ्यांनी हातपाय हलवले पाहिजेत असं अजित पवारांनी वक्तव्य केलं होतं। उद्धव ठाकरे आता नवीन शब्दप्रयोग करतात। राजकारणात दुकान चालवायचं असेल तर त्यांनी अशी टीका करावी, त्यांना लागते। उद्धव ठाकरेंच्या टीकेवरती सुनील तटकरेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव ठाकरेंना आता घराबाहेर पडण्याची उपरती झाली आहे। कोरोनाच्या काळात लोक मरत होते तेव्हा ठाकरे घरातून बघत होते। गिरीश महाजनांची उद्धव ठाकरेंच्या मराठवाड्या दौऱ्यावरती टीका। शेतकऱ्यांना किती मदत मिळाली ते पाहण्यासाठी ठाकरेंचा दौरा। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका करणाऱ्या खासदार ओमराजे निंबाळकर यांचं प्रत्युत्तर। तर नुकसानीची रात्री पाहणी, केंद्रीय पथकावर ओमराजेंची टीका। जूनची तारीख मान्य नाही, तातडीनं कर्जमुक्ती करा। उद्धव ठाकरेंची छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना राज्य सरकारकडे मागणी। निवडणुका काढून घेण्यासाठी जूनचा वायदा केला। उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका। पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत, मला आनंद आहे। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कधी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाही, मुख्यमंत्री असताना कधी मंत्रालयाचा दरवाजा कधी पाहिला नाही। उद्धव ठाकरेंचा मराठवाड्या दौऱ्यावरती बावनकुळेंची प्रतिक्रिया।